मित्रांनो नमस्कार. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्या व्हॅलेंटाईन वीक हा खूप जोमात सेलिब्रेट कपल लोक हे करत आहेत. तर आज आपण असंच BNSचे काही सेक्शन्स बघणार आहोत जे की डायरेक्टली व्हॅलेंटाईन वीकसोबत रिलेट करतात. त्याच्यामुळंच आजचा हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आज इकडे व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट्स, टेडी, अजून भरपूर काही देवाणघेवाण चालू आहे. पण आज आपण थोडंसं वेगळ्या प्रकारचं काहीतरी ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सेक्शन 69 मित्रांनो, हे सेक्शन काय सांगतं की हे सेक्शन सांगतं जर कोणी मुलगा किंवा मुलगी आपल्या पार्टनरला लग्नाचं खोटं आश्वासन सांगून त्याच्यासोबत लैंगिक छळ किंवा दुसऱ्या काही अजून गोष्टी करत असेल तर हा गुन्हा आहे. ह्या गुन्ह्यासाठी तुम्हाला शिक्षा देखील भेटू शकते. त्याच्यामुळं जर तुम्ही रोज वगैरे देऊन कोणत्या मुलीला किंवा कोणत्या मुलाला जर तुम्ही प्रपोज करत असाल मित्रांनो, तर तुम्हाला हे लक्षात असायला हवं की जर तुम्ही खोटं आश्वासन सांगून त्या मुलाला किंवा त्या मुलीला प्रपोज करत आहात आणि म्हणत आहात की मी लग्न झाल्यावर असं करेन, तिला जर खोटं आश्वासन देऊन तिच्यासोबत रिलेशनमध्ये येत असाल तर हा एक प्रकारचा गुन्हा आहे मित्रांनो. BNS सेक्शन 75. तर हे सेक्शन काय म्हणतं, डायरेक्टली हे सेक्शन सांगतं की सेक्शुअली हॅरॅसमेंट किंवा लैंगिक छळ हे जर कोणता मुलगा किंवा मुलगी करत असेल तर हा देखील एक गुन्हा आहे मित्रांनो. खूप जण प्रपोजलला जाऊन काय म्हणतात की तू मला हो म्हण, नाहीतर मी असं करेन, मी तसं करेन. तर तुम्ही सावध. हे जर तुम्ही करत असाल तर हा एक गुन्हा आहे. याच्यासाठी तुम्हाला शिक्षा मिळू शकते. हा कायद्याच्या नजरेमध्ये एक गुन्हा आहे. तर हे तुम्हाला माहिती हवं. तुम्ही जर कोणत्या मुलीला किंवा मुलाला लैंगिक मागणी करत असाल, तिचा लैंगिक छळ करत असाल किंवा त्या व्यक्तीशी लैंगिक विधाने करत असाल तरी देखील तुमच्यावर गुन्हा दाखल. बरेचसे मुलं आणि मुली काय करतात की आपल्या आवडत्या व्यक्तीला म्हणजेच की क्रशला ते लाईक करत असतात. वन साइडेड लव्ह असतं. जर असेल याच्यामध्ये जर तुम्ही तिच्या सोशल मीडिया हँडलवर, तिच्या अकाउंटवर तुम्ही जर लक्ष ठेवून असाल तर हा देखील एक प्रकारचा गुन्हा आहे. तिचा पाठलाग करणं, तिचे सोशल मीडियावर तुम्ही लक्ष ठेवून असणं. पलीकडे जाऊन समोर जाऊन BNSचं सेक्शन 79 हे सेक्शन काय म्हणतं, जर कोणता मुलगा किंवा मुलगी किंवा एखादी व्यक्ती त्याच्या पार्टनरशी किंवा तुम्ही जर तुमच्या पार्टनरसोबत जर तिचे फोटोज, तिचे व्हिडिओज हे जर सोशल मीडियावरती तुम्ही पब्लिकली शेअर करत आहात किंवा तुमच्या बेस्ट फ्रेंडला किंवा बेस्ट तुमचे जे कोणी असेल त्यांना जर तुम्ही शेअर करत असाल तर हा देखील एक प्रकारचा गुन्हा आहे. कारण हे त्याच्या प्रायव्हसीमध्ये अडथळा निर्माण करतो. त्याच्यामुळे हे देखील कानूनच्या लॉच्या नजरेमध्ये गुन्हा आहे. प्रेम करा पण आदर ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं कन्सेंट ठेवा. कारण लॉमध्ये प्रेम नसतं, लॉच्या नजरेमध्ये कन्सेंट हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे प्रेम सुंदर आहे पण कायदा जो आहे हे त्यापेक्षाही खूप जास्त कडक आहे. त्याच्यामुळं प्रेम करत असताना आपल्या पार्टनरचा कन्सेंट असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट. प्रेम गुन्हा नाही, पण जर मर्यादा जर ओलांडल्या गेल्या तर कायदा हा नक्कीच जागा होतो. त्याच्यामुळं लव्ह विथ रिस्पेक्ट, नॉट रिग्रेट. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर याच्यामधून काही माहिती जर भेटली असेल तर आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि असंच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.